नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल लॉ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की मानसिक क्षमता चाचणी या टॉपिक मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या या एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, त्याचा सिलेबस काय आहे, ते किती मार्क्स ला येतात, आपल्याला कसा स्टडी करायचा आहे, आपण हे सगळ्या व्हिडिओच्या मार्फत बघूया। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे या पूर्ण इन्फॉर्मेशन घेण्यासाठी। आणि व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस सुद्धा करायचं आहे। म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा आम्ही घेऊन येऊ तेव्हा तुम्हाला युट्यूबवर त्याचं नोटिफिकेशन नक्कीच येणार। आपल्याकडे या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे बॅचेस कंडक्ट केल्या जातात। या बॅचेस मध्ये आपण 6वी साठी वेगळी बॅच घेतो आणि इयत्ता 9वी साठी वेगळी बॅच घेतो। या दोन्ही पण बॅचेस मध्ये आम्ही सिलेबस पूर्ण कव्हर करून देतो। जे पण जसं की आता हा मानसिक क्षमता चाचणीचे टॉपिक्स आहे, आपण ते टॉपिक वाईज पूर्ण लेक्चर्स घेऊन सिलेबस कव्हर करतो। प्रत्येक टॉपिकचा वेगळा लेक्चर होणार, सिलेबस कंप्लीट होणार, त्यानंतर प्रत्येक टॉपिक नुसार तुमच्याकडे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सुद्धा घेतले जाणार। त्यानंतर एक मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल केली जाणार, एक म्हणजे भरपूर टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो। जितक्या जास्त मॉक टेस्ट द्याल तुम्हाला मार्क्स वाढवायला तेवढं इझी जातं। ज्या प्रकारे एक्झॅक्टली आपली एक्झाम होते एंट्रन्स एक्झाम, त्याचनुसार ही टेस्ट अरेंज केली जाते की तुम्हाला रिअल एक्झाम व्ह्यू मिळो, एक्सपिरियन्स मिळवतो। त्याचनुसार आपण पीवायक्यू अनालिसिस सुद्धा घेतो की कोणत्या प्रकारे एक्झाम आतापर्यंत जेवढा पण वर्षी क्वेश्चन पेपर विचारले गेले तो कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स होते, किती मार्क्सला होते, कोणत्या टॉपिकवर, कोणता टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे, कमी इम्पॉर्टंट आहे, हे सगळं पीवायक्यू अनालिसिस मधनच आपल्याला कळतं। तर ते पण आपण करतो आणि जे पण आम्ही शिकवते ई बुक नोट्स मार्फत तुम्हाला अवेलेबल केलं जातं। म्हणजे पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला पूर्ण जे शिकवलंय त्याचे नोट्स मिळणार। या सगळ्या फॅसिलिटी सोबत तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चरच्या स्वरूपात हे लेक्चर्स अवेलेबल होणार। जर लाईव्ह बघायचं पॉसिबल नाही झालं, तुम्ही तो रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता, त्याला डाउनलोड सुद्धा करू शकता आणि अनलिमिटेड टाइम बघण्याचा हा ऍक्सेस तुमच्याकडे अवेलेबल होऊन जातो। अशा सगळ्या या फॅसिलिटी सोबत जर तुम्हाला ही ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे। आता आपण बघूया की काय आहे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2026च्या मानसिक क्षमता चाचणी या टॉपिक मध्ये या सब्जेक्ट मधील कोणते टॉपिक्स आहेत। तर ठीक आहे, असंगत पर्याय म्हणजे की असंगत म्हणजे की एक जो कोणता डिफरंट, सपोज 4 ते 5 वेगवेगळे नंबर्स किंवा वर्ड्स दिलेले आहेत, तर जो डिफरंट असेल त्याला आपल्याला काय करायचं आहे, ऑड वन आउट बाहेर काढणं, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो। तो एक टॉपिक आहे तुम्हाला। त्यानंतर पॅटर्न हा टॉपिक असा असतो की तुम्हाला एक 3 ते 4 एकसाथ नंबर्स दिले असतात, त्यात पहिल्या नंबर नंतर दुसरा नंबर काय कोणता पॅटर्न घेऊन फॉलो होत आहे किंवा दुसऱ्या नंतर तिसरा कोणता पॅटर्न घेऊन फॉलो होत आहे, तो पॅटर्न येणारा समोर जिथे क्वेश्चन मार्क आहे तो घ्यावा लागतो। हे या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत। आपल्याला सादृश्यता म्हणजेच काय असतं, अॅनालॉजी आपण ज्याला म्हणतो। अॅनालॉजी काय असते की दोन वेगवेगळे सेटअप दिलेले असतात, त्यांना पाहून तिसऱ्या सेटअपचा आन्सर काढावा लागतो। ठीक आहे, जेव्हा आपण क्वेश्चन्स घेऊ तुम्हाला ते कळणार। त्यातल्या त्यात आपल्याला इथं सिलॉजिझम वर पण क्वेश्चन विचारले जातात, ते काय आहेत आपण सगळं काही बघूया। ठीक आहे, त्यानंतर दर्पण प्रतिबिंब म्हणजे तुम्हाला माहितच आहे काय असते, मिरर इमेज आणि वॉटर इमेज आहे ना, इमेज क्वेश्चन्स। ठीक आहे, या क्वेश्चन्स मध्ये काय लॉजिक लावून विदिन सेकंड आन्सर काढायचं आपण हे सगळं या बॅच मध्ये बघूया। ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना आता जर तुम्ही कधी स्कॉलरशिप एक्झाम दिली असेल तर तुम्हाला माहितीच असणार 5वी मध्ये किंवा 8वी मध्ये, पण आपल्याला एनएमएमएस एक्झाम असल्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये हे आन्सर्स काढायचे आहेत। तर असे काय शॉर्ट ट्रिक्स आहेत किंवा असं काय लॉजिक आहे ज्यानुसार आपण मिरर इमेज, वॉटर इमेज किंवा अॅनालॉजी असो किंवा कोणते पण क्वेश्चन्स असते शॉर्ट कमी टाइम स्पॅन मध्ये कशा काय काढायचे आपण हे सगळ्या बॅच मध्ये बघूया। आणि स्थान दृश्यावलोकन म्हणजेच डायरेक्शनचे क्वेश्चन्स म्हणतात। यामध्ये जर तुम्ही विचार करा की स्कॉलरशिप लेवलचे क्वेश्चन्स आहे ना, तर सॉरी नाही, नॅशनल लेवल एक्झाम आहे है ना, ही पूर्ण देशांतर्गत एकच एक्झाम घेतली जाते। तर क्वेश्चनचा पेपर जो पॅटर्न आहे तो थोडासा एक लेवल हाय सेट केला जातो, त्या तरी पण मार्क्स आपल्याला
टाइम तेवढाच असतो, म्हणजे क्वेश्चन्स तेवढे, टाइम तेवढाच. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लवकर आन्सर्स काढावे लागतात. म्हणून आपल्या शॉर्ट ट्रिक जास्त जरुरी आहेत आणि आपण या बॅच मध्ये सगळं हेच कव्हर केलं जाणार आहे. तर जर तुम्हाला यातलं काहीही शिकायचं असेल तर तुम्हाला या दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे. लाईव्ह लेक्चर बघाल तर तुमचाच त्यामध्ये एक डाऊट सेशन होईल, तर तुम्हाला थोडंसं इझी जाणार. आणि अजूनपर्यंत बॅच सुरू झालेली नाहीये, जेव्हा पण बॅच सुरू होईल तर जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायचं असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे. असा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू सो मच.